नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। निमित्त आहे नव्या मराठी चित्रपटांचं। मे महिना सुट्टीचा महिना आणि या सुट्टीच्या महिन्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट येत आहेत आणि काही काही वेळेला चित्रपटाची नावच इतकी भन्नाट असतात ना की या चित्रपटात काय असणार अशी उत्सुकता येते। असाच एक चित्रपट मंगलाष्टका रिटर्न्स हा दाखल होतोय 23 मे या दिवशी आणि त्यानिमित्ताने त्या चित्रपटात एक महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते प्रसन्न केतकर हे माझ्यासोबत आहेत। नमस्कार प्रसन्न। नमस्कार नमस्कार गणेशजी। तुमचं स्वागत आहे आणि मला जाणून घ्यायचं आहे की मंगलाष्टका रिटर्न्समधली तुमची भूमिका नेमकी काय? सर्वप्रथम तुमचे आभार। मंगलाष्टका रिटर्न्स जसं तुम्ही म्हणालात ना, एकदम हटके टायटल आहे, लोकांना नक्कीच त्याची उत्सुकता असेल आणि आधीच जसं कार्यक्रमात सांगितलं की मी हिरोच्या वडिलांची भूमिका करतो आहे आणि मी जसं म्हणालो की एक शिस्तप्रिय कडक असा राजकारणी आहे आणि माझ्या विरोधक जो आहे त्याच्या मुलीच्या प्रेमात माझा मुलगा पडला आहे, ही जी भानगड असते ना ती आणि मग आमचं कसे वाद होतात, काय होतं घरात, काय होतं मुलाशी कसं माझं वागणं, हे सगळं तुम्हाला 23 तारखेला 23 मेला नक्कीच चित्रपटगृहात जाऊन तुम्हाला कळेल काय आहे ते। ही भूमिका करताना मी असं म्हणेन की 2-3 वर्षापूर्वी हा चित्रपट केला तोपर्यंत मी अशा प्रकारची भूमिका केली नव्हती। आत्ता माझी एक मालिका चालू आहे, त्याच्यातही असाच बेरकी राजकारणी आहे, पण हा खूपच कडक आहे, थोडंसं आपल्या प्रिन्सिपल्सवर चालणारा आहे, भयंकर कडक, चिडचिड खूप करतो असं ते पात्र मी त्याच्यामध्ये साकारलेलं आहे आणि योगेश भोसले यांनी खूप छान त्या कॅरेक्टरला एक वजन दिलं आहे, सीन्स चांगले दिले आहेत की ज्याच्यामुळे त्याचं महत्त्व ह्या चित्रपटामध्ये नक्कीच तुम्हाला लक्षात येईल काय आहे ते। मुळात सध्या होतं आहे कसं की सध्या विवाह संस्था, लग्न संस्था यामध्ये जुळण्यापेक्षा तुटणं हेच जास्त दिसतंय, तर या संदर्भात तुम्ही काय भाष्य कराल? काय खरं आहे, तुम्ही जसं म्हणताय तसं की 2 मिनिट नूडलसारखं झालेलं आहे, झटपट काय ते जमतं, प्रेम होतं, लग्न करतात आणि तितक्यात झटपट डिवोर्स पण होतात। ही एक खूप खेदजनक गोष्ट आहे, चिंता करणारी गोष्ट आहे की आत्ताच्या ह्या घडीमध्ये ह्या गोष्टी होता कामा नये। आपली तशी संस्कृती नाही आहे की आपण बघूया, प्रयत्न करून बघूया, एकत्र राहून बघूया, जमलं तर जमलं, नाही जमलं तर नाही जमलं। काय होतं ह्या वेळेला ही मुलं आईवडिलांचा विचार करत नाहीत की ज्या आईवडिलांनी तुमच्या इतकं प्रेम केलेलं आहे, खर्च हा म्हणणार नाही पण संगोपनासाठी जी काही मेहनत घेतलेली आहे तर त्याच्यामागे हेच आहे की तुम्ही पटकन असं काहीतरी लग्न करायचं आणि मग आपण चला डिवोर्स करून टाकूया, आता दुसरी कोणतरी मुलगी आणि मुलाला दुसरी मुलगी आवडली आणि मुलीला दुसरा मुलगा आवडला की ह्यांचं काही पटत नाही। आत्ता म्हणजे खूप चांगला प्रश्न विचारलात। इनफॅक्ट ह्या निमित्तानं सुद्धा ना मला हे म्हणायचं आहे की 20, 30, 40, 50 वर्षापूर्वी जे जोडपं होतं ते लोक मी म्हणेन की कॉम्प्रोमाइज नाही, पण कोणाचं काही कमी आहे तर एक भरून काढायचं आणि दुसऱ्याचं काही कमी असेल तर समोरची व्यक्ती भरून काढायची किंवा सांभाळून घ्यायची। हे आत्ता लोकांमध्ये पेशन्स राहिलेलं नाही आहे, म्हणजे हे तरुण पिढीमध्ये, की ज्यामुळे मग हे सगळं घडतं आणि हे घडतं नंतर मग त्याच्यावर एक थोडंसं विनोदी पद्धतीनं त्यांनी मंगलाष्टका रिटर्न्स असा एक हा चित्रपट आत्ता काढलेला आहे। नक्कीच, म्हणजे आज आपल्याला गरज आहे ती नाती टिकवण्याची आणि त्या संदर्भात हा चित्रपट नक्की मदत करेल। हो, एकदा तुम्ही बघितल्यानंतर लक्षात येईल की का असं केलं, हे होता कामा नये, हे त्यांनी करता कामा नये। आता मी जसं म्हटलं की आम्ही फक्त आमचे जेवढे सीन्स होते तेवढेच आम्ही बघितलेले आहेत, पूर्ण चित्रपट काय अजून बघून झालेलं नाही आहे, पण ह्याच्यामध्ये नक्कीच ह्या गोष्टीला त्यांनी त्याच्यावर भर दिलेला असेल, नक्कीच ही गोष्ट थोडीशी हायलाईट पण केलेली असणार आहे की हे होता कामा नये, नाती टिकवली पाहिजे, थोडंसं ॲडजस्ट केलं पाहिजे, कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे, कोण उणा असेल तर दुसऱ्याने त्याची टीका न करता त्याला कसं बाबा आपण सांभाळून वर आणू ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे। तर निश्चितपणे आपण जाणून घेऊया की 23 तारखेला नेमकं काय घडणार आहे, पण त्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल आणि हो आपण प्रेक्षकांना सांगूया की चित्रपटाला प्रतिसाद द्या आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। थँक्यू सो मच, धन्यवाद।